नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आज आपण मुंबई पोलीस भरतीसाठीचा कट ऑफ हा कसा असणार आहे, हा किती लागू शकतो, हा आपण या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक गटानुसार या ठिकाणी काय पाहणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे, जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ग्राउंड दिलेला आहे आपल्या स्टुडंटनी, त्यांचे आलेले कॉल, त्यांचे मेसेज, त्यांच्याशी झालेली चर्चा इत्यादी सर्व गोष्टी, तसंच या ठिकाणी इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मॅटर करतात। उदाहरणार्थ त्याचा काही अभ्यास आहे, उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची संख्या, ग्राउंड देणाऱ्यांची संख्या, उपलब्ध असलेल्या जागेची संख्या, उपलब्ध असलेल्या कॅटेगरीची संख्या, अशा बऱ्याचशा गोष्टीचा ज्यावेळेस ताळमेळ केला किंवा या ठिकाणी गणित केले वेगवेगळे, त्यानुसार हा कट ऑफ या ठिकाणी आपण काय जाहीर करत आहे। तर मित्रांनो, हा एक कट ऑफ आहे, हा एक कट ऑफचा एक अंदाज आहे। त्यामुळे या ठिकाणी हार्डली कमीत कमी 2-3 गुणांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फरक पडू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी फरक पडू शकणार नाही। तर या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओला काय सुरुवात करणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी ग्राउंड दिलेला आहेच, तर हा जो कट ऑफ आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहे। तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी मुंबईला साधारणतः 7000 प्लस जागा आहे। किती? 7000 पेक्षा जागा या ठिकाणी जास्त असल्यामुळे सगळ्यांना माहिती की एका विद्यार्थ्यांसाठी 10 विद्यार्थी हे काय ग्राउंडला क्वालिफाय होत असतात, सॉरी लेखीला क्वालिफाय होतात। म्हणून या ठिकाणी 7000 ला जर आपण या 10 ने जर गुणलं तर टोटल किती विद्यार्थी येतात? 70000 या ठिकाणी काय या ठिकाणी विद्यार्थी येतात। मात्र जो कट ऑफची जी लाईन असते, लाईन ऑफ कट ऑफ, जिला ऍक्च्युअल लाईन ऑफ कट ऑफ म्हणतात, उदाहरणार्थ जर या ठिकाणी एखाद्या कॅटेगरीचा जर कट ऑफ 30 लागला तर त्यांना 30 गुण असणारे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी घ्यावे लागतील। आता उदाहरणार्थ या ठिकाणी प्रकल्पग्रस्त, उदाहरणार्थ एससी प्रकल्पग्रस्त एक जागा असेल आणि ती जी कट ऑफची लाईन आहे त्या ठिकाणी सर्व जे विद्यार्थी आहेत 29 पर्यंत 7 विद्यार्थी भरले, मात्र 30च्या मार्क्स वाले जवळजवळ जर 7-8 विद्यार्थी असतील तर त्यांना 8 विद्यार्थ्याला सुद्धा घ्यावं लागते। उदाहरणार्थ यांना 10 विद्यार्थी घ्यायचे असतील, मात्र 29 गुणापर्यंत 7 विद्यार्थी असतील आणि 30 गुण हे जर या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांना जर असले कदाचित, तर या ठिकाणी त्यांना 17 जणांना सुद्धा लेखी परीक्षेला घ्यावं लागतं। कारण की पहिले 4 जण घेतील, दुसरे 6 असं त्यांना घेता येत नाही, कारण की त्याच्या विरुद्ध विद्यार्थी जे आहेत ते कोर्टामध्ये केस टाकू शकतात। तर आम्ही एका जागेसाठी सांगितलंय प्रकल्पग्रस्ताचं। मात्र जनरली उदाहरणार्थ ओबीसी या ठिकाणी जनरल गट असेल किंवा ओपन जनरल गट असेल, तर अशा वेळेस उदाहरणार्थ या ठिकाणी ओपन मधला जो कट ऑफ आहे तो 36 जर या ठिकाणी लागला तर 36 गुणावरचे मित्रांनो या ठिकाणी हजारो विद्यार्थी असणार आहेत। किती? हजारो विद्यार्थी असणार आहेत। त्यामुळे असा जो कट ऑफ आहे, साधारणतः हे 70000 विद्यार्थी घ्यायचे ऐवजी या ठिकाणी साधारणतः हा आकडा कमीत कमी हा आकडा 90,000च्या आसपास हा जाऊ शकतो। किती? 90,000च्या आसपास हा आकडा जाऊ शकतो। त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागा, वेगवेगळे गट, या सगळ्यांचा आपण या ठिकाणी काय अभ्यास केलेला आहे। तसंच विद्यार्थ्यांचे मार्क्स, त्यानुसार आपण हा कट ऑफ पाहणार आहे। तर सुरुवातीला आपण हा जो कट ऑफ आहे तो पाहणार आहे कॅटेगरी, आणि इकडे मार्क असतील। सुरुवातीला एसटी कॅटेगरी साठीचा आपण हा कट ऑफ पाहणार आहे। तर एसटी कॅटेगरी साठी, जनरल गटासाठी या ठिकाणी हा कट ऑफ हार्डली जास्तीत जास्त या ठिकाणी 30 गुण, किती? 30 गुणाच्या वर या ठिकाणी हा कट ऑफ कुठल्याही हालतमध्ये जाणार नाही। पेज तुम्हाला तर हा जो कट ऑफ आहे हा 30 गुणाच्या वर एसटी कॅटेगरी मध्ये जनरल गटासाठी हा कट ऑफ जाणार नाही। आणि फिमेल राहिली गोष्ट खून, 24 ते 26 गुणाच्या दरम्यान, म्हणजे 24, 25, 26 जास्तीत जास्त एवढ्या गुणांचे जे विद्यार्थी असतील त्यांचा हा कट ऑफ या ठिकाणी मुंबईला जाणार आहे। परत मला तुम्हाला सांगायची गरज नाही की आपण कोणकोणते बेरजा केल्या, कोणाशी चर्चा केलेली आहे, पूर्ण कास्टनुसार आणि त्या कॅटेगरीतील जे विद्यार्थ्यांची आहे संख्या, ज्या जागा आहे, त्याचा सगळा अभ्यास करून हा कट ऑफ या ठिकाणी मी सादर करतात। तर या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन साठी हा जो कट ऑफ आहे या ठिकाणी साधारणतः 26 ते 28 च्या दरम्यान हा कट ऑफ असू शकतो। किती? 26 ते 28 च्या दरम्यान या ठिकाणी हा कट ऑफ असू शकतो। नंतर या ठिकाणी आहे होमगार्ड साठी मात्र या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे 28 ते 30 च्या दरम्यान हा कट ऑफ जाऊ शकतो। आणि नंतर स्पोर्ट्स पर्सन साठी सुद्धा हा जो कट ऑफ आहे तो 28 ते 30 च्या दरम्यानच या ठिकाणी हा कट ऑफ या ठिकाणी जाऊ शकतो। यात कदाचित जर झाला असतं या ठिकाणी 1-2 मार्क कमी, म्हणजे या एवढ्या गुणांवर हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ या ठिकाणी येऊ शकतो जनरल या ठिकाणी स्पोर्ट्स गटासाठी। आता जी पुढची जी कॅटेगरी आहे ही कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी।
एसटी कॅटेगरीला या ठिकाणी 26, 28 तर नाही जाणार पण सर्व 26 नक्कीच या ठिकाणी हा कट ऑफ काय जाणार आहे. त्यामुळे आता मी जे या ठिकाणी कट ऑफ जर तुम्हाला सांगितलं की आता हा 28 जाईल, याचा अर्थ तुम्ही ज्यांच्यापेक्षा 28 पेक्षा कमी गुण आहेत अशांनी या ठिकाणी अभ्यास करणं बंद नाही करायचं. या ठिकाणी आता येणारी जी भरती आहे वनरक्षक भरती आणि शेवटी हा कट ऑफ आहे, हा एक अंदाज असू शकतो, हा ठोस लागलेला कट ऑफ नाही आहे. ज्यावेळेस रिझल्ट जाहीर होईल त्यावेळेस आपण हा व्हिडिओ घेणारच आहे. तर या ठिकाणी आता पुढची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे एससी कॅटेगरीसाठी मित्रांनो जनरल गटाचा जो कट ऑफ आहे हा कमीत कमी 32 गुण ते 34 गुण. बाकीचे सांगतात त्याच्यात एवढा त्या ठिकाणी कट ऑफ एवढा बी कमी लागणार नाही, कमीत कमी हा 32 ते 34 गुणाच्या दरम्यान या ठिकाणी हा कट ऑफ येऊ शकतो. आणि फिमेल साठी जर म्हटलं तर या ठिकाणी 26 ते 28 गुण, 26 ते 28 गुणावर हा कट ऑफ येऊ शकतो. आणि एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी परत सांगितल्याप्रमाणे 24 ते 26 गुण, 24 ते 26 गुणावर हा एक सर्व्हिसमॅन यांचा कट ऑफ या ठिकाणी येऊ शकतो. होमगार्डचा जो कट ऑफ आहे तो परत या ठिकाणी 26 ते 28 गुण या ठिकाणी होमगार्डचा कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो. आणि स्पोर्ट्स वाल्यांसाठी या ठिकाणी कुठलीही दयामाया न दाखवता 26 ते 28 गुण या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे या ठिकाणी काय येऊ शकतो. कारण की मित्रांनो तुम्हाला कदाचित माहित नसेल की स्पोर्ट्सचे सर्टिफिकेट मिळवणाऱ्याची संख्या सुद्धा खूप झालेली आहे. काही जण या ठिकाणी मेहनत न जातात, मात्र काही जण दुसऱ्या मार्गाने सुद्धा त्या ठिकाणी जात असतात. तर मित्रांनो या ठिकाणी ही जी परीक्षा आहे सगळ्यांसाठी मी खास तुम्हाला या ठिकाणी मुंबई पोलीस करता 30 दिवसामध्ये तुमची तयारी कशी करायची आहे, शॉर्टकट पद्धतीने या ठिकाणी तुम्ही कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त अभ्यास कसा या ठिकाणी करू शकणार आहे याचा व्हिडिओ मी बनवणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायचा आहे. तर या ठिकाणी पुढे चालूया आपण. पुढची जी कॅटेगरी आहे विजय ए गट. विजय गटासाठी हा जो कट ऑफ आहे मित्रांनो कमीत कमी या ठिकाणी 34 मार्काच्या आसपास हा कट ऑफ लागू शकतो. साधारणतः 34, 35, 36 म्हणजे या ठिकाणी 34 ते 36 किती 34 ते 36 च्या दरम्यान हा कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो. फिमेल गटासाठी परत या ठिकाणी 28 गुण ते 30 गुणाच्या दरम्यान हा कट ऑफ असू शकतो. नंतर या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन साठी या ठिकाणी 26 ते 28 गुण आणि होमगार्ड साठी या ठिकाणी परत 28 ते 30 गुण आणि स्पोर्ट्स साठी या ठिकाणी 26 ते 28 गुण हा जो या ठिकाणी कट ऑफचा आकडा आहे या ठिकाणी हा कट ऑफचा आकडा लागू शकतो. आता या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त आणि या ठिकाणी धरणग्रस्त किंवा अनाथ यांचा जर कट ऑफ आहे तो नंतर आपण पाहणार आहे. आता उदाहरणार्थ विजय हे प्रकल्पग्रस्त जर त्या ठिकाणी असेल तर कमीत कमी तो जो कट ऑफ आहे तो 26 ते 28 म्हणजे एक सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांच्या एवढाच किंबहुना त्यांच्यापेक्षा थोडा जास्त हा प्रत्येक गटातील एक यांचा कट ऑफ लागणार आहे. पुढची जी कॅटेगरी या ठिकाणी आहे आपली एनटीबी. कोणती आहे एनटीबी कॅटेगरी आहे ज्यामध्ये जनरल गटासाठी मग सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 34 ते 36 याची रेंज असणार आहे. फिमेल गटासाठी परत या ठिकाणी 28 ते 30 गुणापर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. एक सर्व्हिसमॅन परत 26 ते 28 आणि या ठिकाणी जे होमगार्ड आहे होमगार्डचे या ठिकाणी 28 ते 30 आणि स्पोर्ट्स पर्सन सांगितल्याप्रमाणे 26 ते 28 म्हणजे 26 किंवा 27 किंवा 28 असा या ठिकाणी हा जो कट ऑफ लागू शकतो. तर मित्रांनो आपण खास तुमच्यासाठी पोलीस भरतीचे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेले आहेत की जे स्पेशल मुंबई पोलीस भरतीची तयारी करणारे आहेत अशासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. ज्यांना ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवर या ठिकाणी काय संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपला मुंबई पोलीस भरती असं नाव लिहून मला पाठवायचं आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे ग्रुपला जॉईन करणार आहे. तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण मुंबई पोलीस भरतीसाठी स्पेशल नोट सुद्धा तयार केलेले आहे की ज्यामध्ये पूर्ण मुंबई जिल्हा आणि जो कोकण विभाग आहे त्या सगळ्या कोकण विभागाची सगळी माहिती आपण एका ठिकाणी घेतलेली आहे की जेणेकरून तुमचा एकही प्रश्न हा जाणार नाही आणि तुमच्या हातामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. तर मित्रांनो पुढची जी कॅटेगरी आहे ज्यांना त्या नोट्स पाहिजे असतील मुंबई जिल्हा विशेष तुम्ही मागवू शकता किंवा जीके साठी आता मागचे जे पेपर झालेले आहेत तर सर्व पेपरमध्ये आपले जीकेतले जसेच्या तसे प्रश्न आलेले आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार नाही. हा फोटो पहा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी त्या पुस्तकात तुमच्या मित्राकडे असेल तर तुम्ही पाहू शकता. पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो या ठिकाणी एनटीसी साठी या ठिकाणी जो कट ऑफ आहे इथं कुठली हे काही या ठिकाणी चालणार नाही आणि हा जो कट ऑफ आहे मिनिमम 36 लागणार म्हणजे 36 लागणारच आहे मित्रांनो. या ठिकाणी फिमेल साठी परत या ठिकाणी 26 ते 30 गुण या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन 26 ते 28 गुण आणि होमगार्ड साठी या ठिकाणी 28 ते 32 गुण किती 28 ते 32 गुण. या ठिकाणी एनटीसी चा जो कट ऑफ आहे हा इतर परीक्षेच्या कट ऑफ पेक्षा थोडा या ठिकाणी काय
वाढणार आहे या ठिकाणी काय तो वाढणार आहे। आणि होमगार्ड साठीचा कट ऑफ तसंच या ठिकाणी स्पोर्ट्सचा जो कट ऑफ आहे एनटीसी गटासाठी कमीत कमी 30 ते 32 किती 30 ते 32 च्या ठिकाणी या ठिकाणी वाढणार आहे। कारण की इतर एनटीचे जे गट आहेत त्या गटापैकी या गटासाठी जी स्पर्धा आहे ती खूप जास्त आहे। ऍक्च्युअल मध्ये स्पर्धा जास्त नाही, त्याचं खास कारण आहे की लोकसंख्या जास्त आहे आणि या गटाला आरक्षण काय मिळालेलं आहे कमी आहे। पुढचा जो गट आहे एनटीडी साठी या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे हा हार्डली 32 ते 34 गुणाच्या दरम्यान जाणार आहे। या ठिकाणी फिमेल साठी 26 ते 28 गुण, एक्स सर्व्हिसमॅन 24 ते 26 गुण, होमगार्ड 26 ते 28 गुण आणि स्पोर्ट्स साठी या ठिकाणी परत 24 ते 26 गुण हा या ठिकाणी काय कट ऑफ असणार आहे। तर लक्षात ठेवा या ठिकाणी काही जणांना कट ऑफ हा मान्य असेलच असं नाही, त्यामुळे या ठिकाणी तुमचे जेवढे गुण तुम्हाला मिळालेले आहेत सगळे गुण या ठिकाणी तुम्ही ग्राउंड चेक कमेंट मध्ये बॉक्स मध्ये करायचं आहे की जेणेकरून आपण त्या ठिकाणी काय एक अंदाज काढणार आहे। तसंच या ठिकाणी मुंबई पोलीस साठी इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणत्या टॉपिकचा अभ्यास तुम्ही केला तर जास्तीत जास्त गुण मिळणार आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण बनवणार आहे, ते सुद्धा पाहू शकता। तसंच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की खरंच मला मुंबई पोलीस भरतीसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन करायचे आहे तर मित्रांनो फक्त 499 रुपयामध्ये आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मुंबई पोलीस साठी तयार केलेली आहे। ती बॅच तुम्ही या ठिकाणी काय जॉईन करू शकता। पुढचं कट ऑफ आहे मित्रांनो ईडब्ल्यूएस कॅटेगरी। आता ईडब्ल्यूएस कॅटेगरी म्हणजे या ठिकाणी ओपन आणि ओबीसी, ओपन पेक्षा थोडा किंचित कट ऑफ या ठिकाणी लागेल। हार्डली ईडब्ल्यूएस साठी 32 ते 34 पर्यंत हा कट ऑफ लागू शकतो। फिमेल साठी या ठिकाणी मात्र 26 ते 28 गुण, एक सर्व्हिसमॅन साठी मात्र या ठिकाणी 24 ते 26 गुण या ठिकाणी फिमेल पेक्षा सुद्धा कट ऑफ असणार आहे। स्पोर्ट्स साठी या ठिकाणी 24 ते 26 गुण आणि होमगार्ड साठी मात्र 26 ते 28 गुणावर हा कट ऑफ या ठिकाणी असणार आहे। लक्षात ठेवा हा कट ऑफ या ठिकाणी तुमच्यासाठी काय मी दिलेला आहे। पुढची जी आहे एसबीसी कॅटेगरी साठी मित्रांनो या ठिकाणी 30 ते 32 गुणावर हा कट ऑफ जाईल। तसंच फिमेल साठी या ठिकाणी 26 ते 28 गुण आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी 24 ते 26 गुण या ठिकाणी हा कट ऑफ असेल। तसंच होमगार्ड साठी मात्र सेम ॲज 26 ते 28 गुण या ठिकाणी हा कट ऑफ जाऊ शकतो आणि स्पोर्ट्स पर्सन साठी मात्र हा जो कट ऑफ आहे 24 ते 26 गुण या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे ईडब्ल्यूएस गटाचा सुद्धा आपण एसबीसी चा सुद्धा आपण कट ऑफ पाहिलेला आहे। आता तुम्हाला जी उत्कंठा आहे ओबीसी गटासाठी तर मित्रांनो या ठिकाणी बाकी युट्यूबर लोक काय सांगतात त्याच्यापेक्षा अभ्यास काय सांगतो, जागा किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या असतात। तर मित्रांनो ओबीसी गटासाठी ही जी कॅटेगरी आहे याचा जो कट ऑफ आहे कमीत कमी मित्रांनो 32 गुण ते 34 गुण, किती 32 गुण ते 34 गुण यांच्या दरम्यानच ओबीसीचा कट ऑफ लागणार आहे। 34 गुणापेक्षा जास्त कट ऑफ कुठल्याही हालतमध्ये लागणार नाही, त्यामुळे बिनफिकीर आपण सगळ्यांनी याची तयारी करायची आहे। फिमेल साठी या ठिकाणी फक्त 26 ते 28 गुणाच्या दरम्यान लागणार आहे। एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी 24 ते 26 गुण, तसंच या ठिकाणी होमगार्ड साठी मात्र 26 ते 28 गुण आणि स्पोर्ट्स पर्सन साठी सुद्धा 26 ते 28 गुणच या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे। तर मित्रांनो अशा तऱ्हेनं ज्यांना एवढे मार्क्स असतील त्यांनी तयारीला बिनधास्त लागायचं आहे, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही। ज्यांचे सुद्धा मार्क्स या ठिकाणी 32 पेक्षा एकही मार्क जरी जास्त असेल तर त्यांनी रात्र दिवस अभ्यास करायचा आहे आणि ज्यांनी थोडे कमी असतील त्यांनी सुद्धा अभ्यास चालू ठेवायचा आहे। कारण की वनरक्षक भरती कुठल्याही क्षणाला येऊ शकते। वनरक्षक भरतीसाठी तुम्हाला माहिती आहे आपण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वनरक्षकची अकॅडमी असेल तर ते डबल अकॅडमी आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ओपनचा कट ऑफ हा वेगळा आहे। ओपनचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी सांगण्याच्या अगोदर आपली जे ऑनलाईन बॅचेस आहेत त्या ऑनलाईन बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला मुंबई पोलीसचे सर्व लेक्चर, मुंबई पोलीसच्या जेवढी प्रश्नपत्रिका झाल्या असतील त्या सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण काय घेणार आहे, कधी मुंबई पोलीसच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोल्युशन सेट घेणार आहे। जे आतापर्यंत जेवढे झालेले आहेत तेवढ्या या बॅच मध्ये तुम्हाला मुंबई जिल्ह्याविषयी माहिती सगळे आपण देणार आहे। तर या ठिकाणी ओपन गटासाठी हा जो कट ऑफ आहे असं समजा की हा या ठिकाणी ओपन गटाची ही कॅटेगरी आहे। तर ओपन गटासाठी मित्रांनो लक्षात ठेवा 32 मार्क ते 34 मार्क, हार्डली 34 मार्काच्या वर
गलतीनंही हा कट ऑफ जाणार नाही, त्यामुळे सगळ्यांनी तयारी करायची. ज्याला 34 मार्क आहेत त्याचं फिक्स सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी तयार करायचा. फिमेल साठी हा जो कट ऑफ आहे हा फक्त 26 ते 28 गुणावर जाईल. एक सर्व्हिसमॅन साठी हा कट ऑफ जास्त जाणार नसून 24 ते 26 गुण, आणि होमगार्ड साठी मात्र हा जो कट ऑफ आहे तो 28 ते 30 च्या दरम्यान या ठिकाणी वाढलेला असणार आहे. आणि स्पोर्ट्स पर्सन साठी सुद्धा या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे 28 ते 30, म्हणजे होमगार्ड आणि स्पोर्ट्स पर्सन या ठिकाणी एक्स्ट्रा असणार आहेत, म्हणजे यांचे मार्क जे आहेत ते वाढलेले असणार आहेत. त्यामुळे ज्यांना 34 मार्क आहेत यांचं फिक्स सिलेक्शन होणार आहे लेखीसाठी. कारण की मी तुम्हाला अगोदर गणित सांगितलं की तेवढ्या मार्काच्या जर लाईनवर असले तर सगळ्यांना त्या ठिकाणी परीक्षा देता येत असते. तर मित्रांनो, या ठिकाणी अनाथ या गटासाठी सुद्धा जर कट ऑफ म्हणसाल तर अनाथ साठी जो कट ऑफ आहे कमीत कमी या ठिकाणी 30 गुण ते 32 गुणाच्या दरम्यान अनाथचा कट ऑफ लागणार आहे. आणि प्रकल्पग्रस्ताचा जे कट ऑफ आहे ते साधारणतः 26 ते 28 गुण याच्या दरम्यान संपूर्ण प्रकल्पग्रस्ताचे कट ऑफ या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीसाठी जी बॅच आपण घेतलेली आहे ती फक्त 499 आहे. कारण की मित्रांनो, मुलांकडे खरंच पैसे नसतात आणि म्हणून या ठिकाणी आपण 500 रुपयामध्येच तुम्हाला सर्व विषयाचे लाईव्ह क्लास, तेच लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये, तेच लेक्चर तुम्ही परत पाहता येणं, त्यामध्ये तुम्हाला नोट्स, सर्व विषयाच्या नोट्स मुंबई जिल्हा विषय सहित. तसंच दुसरी गोष्ट, या ठिकाणी नोट्स आणि या ठिकाणी टेस्ट सिरीज मुंबई जिल्ह्यासहित पूर्ण प्रश्न असलेल्या टेस्ट सिरीज सुद्धा बॅच मध्ये तुम्हाला फ्री भेटणार आहे. मित्रांनो, साधं तुम्ही बाहेर टेस्ट सिरीज जर जॉईन करायची म्हटलं तर 200-300 रुपये लागतात. या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत, नोट्स आहेत, ई बुक आहेत, प्रत्येक विषयाचे लेक्चर्स आहेत, जुन्या सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे, सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तसंच या ठिकाणी ज्यांना ऑनलाईन नोट्स पाहिजे असतील, मुंबई जिल्हा विशेष आणि जीके चे असे टोटल या ठिकाणी 15,000च्या आसपास या ठिकाणी प्रश्न असणारी नोट्स तयार करणं चालू आहे. तर ही नोट्स तुम्ही घरपोच करू शकता. त्यासाठी नंबर आहे 8010457760. त्याच्यावर तुम्ही संपर्क करून घरपोच बोलवू शकता. मित्रांनो, यात एक मार्क इम्पॉर्टंट असते, लक्षात ठेवा. एक मार्क हा तुमचा इम्पॉर्टंट आहे सिलेक्शन होण्यासाठी. त्यामुळे या नोट्स मध्ये मी तेच बनवलं की जे या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. ह्या नोट्स आहेत, हे पुस्तक नाही. आम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर आम्ही पुस्तकं मार्केटमध्ये आणायला काही मला वेळ लागत नाही. मात्र ह्या नोट्स आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा पोहोचावा आहे, म्हणून या ठिकाणी आपण स्वतः वितरित करत असतो. ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ज्यांना या ठिकाणी टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा आपण सुरू केलेली आहे. ज्यांना बॅच पाहिजे नाही त्यांच्यासाठी फक्त या ठिकाणी मुंबई पोलीसची टेस्ट सिरीज आहे, ज्यामध्ये 200 रुपये फक्त फीस ठेवलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला 30 PDF भेटणार आहेत. किती? 30 PDF भेटणार आहेत 100 प्रश्नांच्या. तर मित्रांनो, इथे मी थांबतो. पुन्हा भेटूया महत्त्वपूर्ण मुंबई पोलीस भरतीच्या अभ्यासाच्या नियोजनाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.